टाकलंस त्यांना. आय हेट यू, आय हेट यू. या शकुंतला डोंगरेनेच सासूबाईंना म्हणजेच यशोधरा सरनाईकांना मारलंय. जे काय घडलं होतं तुमच्यात ते आता सगळं सांगणार आहे मी. या दोघींमध्येही पाड्याच्या जमिनीवरून आणि काही पेपर्सवरून खूप प्रॉब्लेम्स होते. श्रेयस, त्यावेळी मी तुला काही सांगितलं नाही कारण तुझी मानसिक अवस्था काही ठीक नव्हती. तू आजारी होतास. मला तुला कुठल्याही पद्धतीचा ताण होऊ द्यायचा नव्हता. पण आता सगळं खरं सांगणार आहे मी. एकदा या दोघींमध्ये पाड्यावरच्या जमिनीवरून काही पेपर्स साइन होणार होते आणि त्याच दिवशी दोघींनी एकमेकींना शह देण्याचा प्रयत्न केला कारण दोघींनाही असं वाटत होतं की फक्त मीच जिंकावं. पण या सगळ्यात शकुंतला आत्यांकडून एक खूप मोठी चूक झाली. त्यांनी माझ्या पाड्यातली जमीन तर विकत घेतली पण माझ्या पाड्यातल्याच माणसांना त्याचा मोबदलाच दिला नाही. पण हे इतकं सगळं चुकीचं करून सुद्धा त्यांनी काय केलं माहितीये, खूप शिताफीने, की हे सगळं यशोधरा सरनाईकांनी केलंय असं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलं. मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसला म्हणून मी जाब विचारायला इथे या सरनाईकांच्या घरात आले होते. मी खूप आरडाओरडा केला, यशोधरा सरनाईकांना जाब विचारला आणि हे सगळं श्रावणीने रेकॉर्ड केलं होतं कारण ती माझ्या विरोधात होती. हो भाऊजी, हे सगळं खरं आहे. मग या सगळ्याचा फायदा शकुंतला आत्यांनी घेतला आणि यशोधरा सरनाईकांना मी मारलंय असा आरोप माझ्या कपाळी लावून मोकळा झाला. या सगळ्यावर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा विश्वास बसला आणि मला काही महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं. पण हे सगळं मी नाही श्रेयस, या शकुंतला डोंगरेने केलं.